नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय जयाची रघुराया, अनाथनाथा प्राणसखया, दुर्धर हे तुझी माया, निवारी भयापासूनी. मी तव अत्यंत दीन, पदरी नसे काही धन, जेणे घडे दान पुण्य, हे तो न घडे जाण सर्वथा. परी विश्वास बैसला एके ठाई, नामाविण सार्थक नसे काही. म्हणोनी भलत्या प्रकारे पाही, नाम हृदयी वसोले. या लागी नाही हेत धरिला, दुसराही वाक्य आधार ऐकिला. नारदा प्रती अनुवादला, स्वये जनार्दन रूपे. नाहं वसामी वैकुंठे, योगिनां हृदये रवौ. मद्भक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारदः. ऐसिया व्यासवचने, विश्वास धरिला जीव प्राणे. कथा कुशलता काही नेणे, आणिक नेणे साधन. आता कळे तैसे करी, तारी अथवा मारी. उचित येईल ते करी, अयोध्या पुरवासिया. ऐका श्रोते हो सादर, मल महात्म्याचा विस्तार. कथाभाग अपूर्व फार, लक्ष्मी नारायण संवादे. लक्ष्मी ते वदे जनार्दन, मलमासी करिता स्नान. परी दिनत्रय करिता जाण, तेही महिमान अवधारा. जयाते शक्ती नाही शरीरी, स्नान करिता एक मासवरी. तयाने त्रिरात्र बरविया परी, स्नानविधी सारिजे. तरी ये विषयींचा इतिहास, अवधारी जे सावकाश. श्रवण करिता विशेष, साधे यश तयाते. पूर्वी दक्षिण दिशे पवित्र, प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र. गंगा प्रवाह विचित्र, ब्राह्मण वर्णी सुपात्र पै. ब्रह्मवृंदांचा समुदावू, ठाई ठाई वेदघोष पहाहो. चारी वर्ण स्वधर्म पहाहो, यथाचारे वर्तती. षटकर्मी रत ब्राह्मण, अध्ययन अध्यापन. समयी अतिथी आलिया जाण, देती भोजन यथा सुखे. स्मृती स्मृती पुराणे, घरोघरी हरी कीर्तने. वेदघोष पारायणे, सदा सर्वदा सारखी. तव तया नगरी एक ब्राह्मण, धर्माशर्मा नामाभिधान. सदाचारे सुखसंपन्न, सर्वज्ञ दयाळू तो. तयाची स्त्री परमपतिव्रता, काशी नामे साध्वी विख्याता. एकोमय वर्तती उभयता, वृद्ध अवस्था दोघाते. पोटी संतान नसे काही, परी विद्याबळे मान्यता होई. विशेष भाव सर्वांठाई, पूजासनी श्रेष्ठता. उभयता समान वयस, तव पातलीया मळमास. गौतमी तटी स्नानास, नारी नर समस्त जाताती. ऐसे वर्तता ते अवसरी, विप्र स्त्रियेने देखिले नेत्री. मना माझी विचार करी, म्हणे कवण परी करावी. जन जाताती स्नानासी, आचरताती पुण्याचरणासी. शक्ती नाही माझी या शरीरासी, कवण उपायासी करू आता. ऐसी चिंता करिता हृदयात, तव पती पातला गृहात. येरी पुसतसे वृत्तांत, खेदयुक्त आजी काही. येरू म्हणे स्वामी राजा, वृथा जन्म हा पै माझा. नेमधर्म तपो बोजा, अधोक्षजा नेणे मी. मलमास तो पुण्यागळा, स्नाना ते जाती विप्रमेळा. स्त्री बाळ वृद्धा सकळा, करीती सोहळा उपचारे. ते देखो न माझे जीवी, चिंता वाटतसे हृदयी. परी शरीरी शक्ती नाही, या लागी पाही उद्विग्न मी. ऐकुनी स्त्रियेचे उत्तर, कृपेने द्रवले विप्र अंतर. काय बोले प्रत्युत्तर, ते साचार परिसीजे. धन्य ते उभयता पवित्र, तयाचे दर्शन. पवित्र गाव नाही तरी चित्र विचित्र. स्त्री पुरुष चरित्र अवधारा. स्त्रिया आचरती नेमधर्म, भ्रतार क्षुधेने तळमळे परम. तयावरी क्रोधयुक्त अधम, बोले काय कामिनी ते. म्हणे तुम्हा ते स्नान नाही, संध्या नाही. पाकसिद्धी झाली की नाही, या विरहित आणिक काही. दुजा नाही व्यापार, स्वये पुण्य करवेना. दुजियाचे देखो शकेना, आता क्षणभरी निवांत बैसाना. मी येते पुराणाहुनी, तव तरी निद्रा करा स्वास्थ. लवकरी जेविता देह पोसत, शेवटी मसणवटी होय प्राप्त. ऐसे ज्ञान सांगत भ्रतारा. भ्रतारे बोधावे स्त्रियेसी, शास्त्ररीती आहे ऐसी. सांप्रत स्त्री धर्मासी,
न भूतो भविष्यति. असो ऐसी नव्हे विप्रललना, नुलंघी कधी पतिवचना. धन्य ते पतिव्रता अंगना, विप्रराणा संतोषे. मग स्त्रिये ते बोले उत्तर, उभयता जराभूत शरीर. चालता न ठाके गंगा तीर, तरी एक विचार अवधारी. संपूर्ण मासवरी करिता स्नान, शरीरी अवकाश न दिसे जाण. तरी त्रिरात्रयी व्रत संपूर्ण, करू आपण उभयता. ऐसा विचार करूनिया, त्रिरात्र जाती तटाकिया. एकमेकांचा हस्त धरुनिया, जाती लवलाया स्नानाते. उषक्काली करुनिया स्नान, सारुनिया तीड तर्पण. स्वगृही येती परतून, देती दान द्विजाते. शक्तीनुसार अपूपन्न, ते कास्यपात्री निक्षेपून. धृतासहित किंचित सुवर्ण, देती दान सत्पात्री. मग पाकसिद्धी करून, स्वपंक्तीसी विप्र पाचारून. यथारुची करीती भोजन, आनंद मना उभयतांच्या. ऐसे लोटले 2 दिवस, तिसरे दिनी चालिले गंगेस. तव अपूर्व वर्तले त्या समयास, सावकाश अवधारा. एक याम उरली रजनी, उभयतांचे निजध्यास असे मनी. म्हणोनी अपरात्रीच उठोनी, स्नाना लागूनी चालिले. तव एका एकी समोर, पिशाच उभा राहिला थोर. लंबोदर दीर्घ शरीर, क्षुधातूर उभा ठेला. मस्तकी केश विखुरले, ते धूम्राकार आरक्त डोळे. नखाचे गुंडाळे वळले, जिव्हा आवाळे चाटीत. दंत विशाळ दीर्घ थोर, केवळ अस्थीचा पंजर. उभा ठेला नग्न दिगंबर, देखून विप्र कापतसे. विप्रललना भयभीत, केवुते उदाले अरिष्ट अद्भुत. पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त, अकस्मात उदेले. नेणे कर्माचे विंदान, आम्हा पुण्य घडेल कोठून. स्नानाते आजी तिसरा दिन, निवारी विघ्न केशवा. तव तो पिशाच वृक्षाते, आळे पिळे असे घेत. नयनी देखून उभयाते, धावून येत सन्निध. विप्रे धैर्य धरून मनी, बोलता झाला ते क्षणी. म्हणे तू तव कोण या स्थानी, आलासी कोठूनी सांग पा. ऐकूनी विप्राचे उत्तर, ये रे घातला नमस्कार. पूर्ण स्मरण झाले साचार, बोले उत्तर ब्राह्मणाते. ऐक भूदेवा वहिले, तव दर्शनम पावन झाले. करद्वय जोडूनी वहिले, विप्रा लागी ते धवा. पिशाच जोडिता कर, विप्र भीतीने गेला दूर. कापतसे थरथर, झाला स्थिर ते काळी. मग तो पिशाच बोले वचन, मी पावन झालो तव दर्शन. पूर्वस्मरण आठवले जाण, ऐके कथन भूदेवा. पूर्वी मी धनवंत सावकार, सकळ वस्तूंचा रक्षणार. माझी या धनासी नाही पार, सौख्य अपार भोगी मी. दासदासी स्वगृही, गो महिषी खिल्लारे पाही. पुत्र कन्या स्नुषा सर्वही, मिती नाही भाग्याते. परिस्वप्नीही नेणे धर्मदान, मग कैचे पुराण श्रवण. नेणे कधी हरी कीर्तन, नाही दर्शन संतांचे. सदा सर्वदा चित्त द्रव्यावरी, विप्रभोजन न घडे तिळभरी. तव पातली महामारी, जालो शरीरी हतकाया. यमदूती नेला मारीत, कुंभपाकादी जाचणी तेथ. मज भोगविली अमित, तेन सांगवत माझेनी. यम जाचणी अपार, सांगता उलो पाहे अंतर. शब्द न फुटे बाहेर, बोलता उत्तर तुम्हासी. ऐसे दुःख बहुत, मज भोगवीती यमदूत. मग मज ढकलून देत, चांडाळ योनीत जन्मलो. तिसरे जन्मी भिल्ल झालो, चौर कर्म करू लागलो. वाट पाडू लागलो, मारू लागलो प्राणिया. जीव मात्रांचा करी घात, पुराणिकाते जीवे मारित. साधू संतांते द्वेषित, नाही भीत पापाते. परद्वारा ते मिती नाही, ऐसे पाप वर्तलो देही. तव भगेंद्रे लिंग पाही, पतन झाले शरीर. मग लागला क्षयरोग, मृत्यू पावलो सवेग. तव यमलोकींचा संग, सांगता भोग उदेला. माझे पाप अति दुस्तर, जाणूनी या यमकिंकर. असी पत्र नरक घोर, भोगविले फार मज लागे. ऐसे 30 सहस्त्र वर्षेवरी, क्लेश भोगविले शरीरी. मग पिशाच योनी निर्धारी,
प्राप्त झाली मज लागी. निवेदिला असे समस्त परितव दर्शने करुनी मुक्त होईन ऐसे वाटते. ऐसा माझा पूर्ववृत्तांत. निवेदिला असे समस्त परितव दर्शन करुनी मुक्त होईन ऐसे वाटते. तरी ब्राह्मण हृदय कोमळ करी परोपकार अढळ. जेणे निरसे पिशाच मळ होई दयाळ महाराजा. पर उपकारी द्विजवर्या आचरसी सद्वृत्ती सक्रिया. तरी माते उपकार करुनिया निवारिया भयापासून. ऐसी ग्लानी करुण ते काळी बोलतसे करुणा मेळी. विप्रद्रवला हृदय कमळी अभयवाणी बोलत. म्हणे तो अकिंचन ब्राह्मण गाठीस नाही काही धन. जेणे करिता घडे धर्मदान तेही साधन नेणेमी. परी मळमास असे प्रस्तुत त्रिरात्री स्नानाते असे जात. तया माझी 2 दिवस झाले सतत उर्वरित दिन एक पै. तरी आम्ही स्नान करून मागुती येता तोवरी तू स्थिर राहे आता. पुढे विचार सुचेल तत्वता तोची व्यथा परिहारी. ऐसा वदोनी प्रश्न तयासी उभयता गेले स्नानासी. येरू बैसला मार्गासी केधवा येती म्हणोनी. जळो ही दुराशा पापिण इणे नाडिले समग्र जन. न सोडी कवणा लागुन दुरत्यय जाणे आशा आहे. तापसी होका संन्यासी भूत अथवा पिशाच्यासी. रंक होका रायासी आशा कवणासी सुटेना. जेणे आशेचा त्याग केला तोची जाणावा मुक्त झाला. येर तो जगत्त्रय भला सर्वही गोविला आशेने. असा तो पिशाच्य आशाबद्ध मार्ग लक्षितसे सुबद्ध. तो येरीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद स्नाने करीती अध्यमर्षणी. सारुनी या नित्यकर्म मागे परतला विप्रोत्तम. तव मार्गी तो अधम वाट पाहात बैसला. केधवा येईल म्हणोनी आशाबद्ध निजमनी. मार्ग लक्षित बैसला ध्यानी. जेवी कामिनी जाराते की दाता लक्षितसे याचक. अन्नार्थी लक्षी अन्नोदक तृषार्थी लक्षी गंगोदक. तेवी देख पिशाच तो विप्राते देखुन नयनी. नमस्कार घातला धरणी म्हणे दयावंता मोक्षदानी. दावी करणी आपुली पै करुणा शब्द ऐकोनी कानी. विप्रद्रवला अंतःकरणी मग तया ते आश्वासुनी. उदक करी घेतलेसे म्हणे महापुरुषा ऐकवचन. त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य ते तुझ म्या केलेसे अर्पण. होऊ उद्धरण पै तुझे ऐसे वचन बोलुनी. उदक घातले ते चरणी तव नवल वर्तले ते सज्जनी. सावध म्हणी परिसावे पूर्ण दयाळू दीननाथ. दासाचे उणे पडो नेदी किंचित. आपुली ब्रिदावळी सांभाळीत महिमा वाढवीत भक्तांचा. मग स्वर्गीहुनी विमान उतरते झाले तेच क्षण. चतुर्भुज विष्णू गुण समान तेजस्वी. परमरमणीय लखलखीत माझी घंटा घणघणीत. ऐसे विमान अकस्मात नयनी देखत विप्रतोका. दिव्य देह करुण पिशाचते विमानी वाहिले तयाते. तव तो स्तुतिवाद गरजत भावे नमित भूदेवा. म्हणे करुणा करा विप्रवर्या कृपासागरा परम उपकार्या. वेचूनी आपुली पुण्यक्रिया केला मज पापिया उद्धार. धन्य ते परोपकारी जन परकाजी वेचिता प्राण. तयावरी संतुष्टे जनार्दन न लागे आन साधन पै. असो ऐसा पिशाच उद्धारिला 3 जन्माते मुक्त झाला. 3 स्नानाने पुण्यगळा तात्काळ पावला मोक्षाते. ऐसा प्रत्यय देखुनी मनी पुन्हा नेम धरिला ब्राह्मणी. उभयता गेले उद्धरोनी ते वैकुंठ भुवनी वास्तव्य. हे महात्म स्नानाचे सांगितले 3 दिवसांचे अगणित पुण्य 1 मासाचे महिमान स्नानाचे आगळे. ऐसा कथाभाग समग्र लक्ष्मी ते वदे शारंगधर. तोची प्राकृत भाषे सविस्तर केला उद्धार श्रोती यांचा. म्हणोनी भावार्थ धरोनी व्रत आचरावे सज्जनी. अमान्य न माना कोणी व्यासवाणी सत्य हे. मी तव संतांचा पाईक चातुर्य कळा नसे ठाऊक.
परी तेथे वदविता एक रघुनायक दाशरथी. श्रोतिया वक्तियांचे अंतरी, तोची व्यापक सर्वांतरी. म्हणोनी प्रार्थनेची वैखरी, कुंठित निर्धारी झालीसे. इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित सप्तदशोऽध्यायः समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.